दोस्तों, हम कल सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट के आसोली गांव आए थे, जो कि ये गांव सुरंगी के फूलों के लिए फेमस है। इस फूलों के बारे में पूरी जानकारी के साथ हमने वीडियो बनाया है, इसे आप ज़रूर देख लेना। यहाँ के टाक गांव में बोट से कांदलवन की सफारी करके सागर तीर्थ बीच पे गए, तो यहाँ गजानन तांडिल जी से मुलाकात हुई। उनसे बातचीत में पता चला कि इन्होंने पिछले 10 सालों से टर्टल हैचरी की शुरुआत की है, जिसमें कछुओं का संवर्धन करते हैं। तुमची सुरुवात कधीपासून कसं काय इच्छा काय झाली तुम्हाला करायची? वडील करायचे काय काम? नाही, वडील नाही, ते पहिलं कसं असे पक्षी लहान असताना अंडी पक्ष्यांची भेटली तर घरी वरून ठेवायचं, मग ती पिल्लं किती दिवसांनी येणार, नाहीतर पिल्लांचं कसं कोण ना कोण अशी कावळे वगैरे खायचे ना, आणि आमचे झाड होते तिकडे ते पडायचे, म्हणून मला अशी आवड लागली की असे काहीतरी असतात ते बघायचं, किती दिवसांनी येतात, किती दिवस जाणार पिल्लांना, अशी ते आवड लागली। आणि पहिले चिमणे वगैरे असे घरटे असतात पडले ना की घेऊन जायचो घरी, आणि ते लावशे लावून ठेवायचं घरट्यासारखं, आणि त्याला ऊब कशी पाहिजे तर त्याच्यामध्ये गवत टाकणं असं मी ठेवायचो। लहानपासून तुम्हाला आवड, मग ते हे करायला हे जे खर्च आहे तो तुम्ही करता का कोण मदत करता? हे आता कसं गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात गेलं, कांदळवनच्या ह्याच्यात, आता ते मदत म्हणजे कशी ते आता आम्हाला असे पगार देतात, पगार आता देतात, नाही तर कशी ती आवड। आता हे जाळ वगैरे लावतो ना ते आम्ही स्वतःच म्हणाले कव्हर केलं, त्यांच्याने गेल्या वर्षी आतमधची जाळी दिली होती तेवढंच, बाकी हे पूर्ण जाळ वगैरे लावतो ना की माझ्या ह्याने लावतो कसं की पूर्ण तर पिल्लांना काही होऊ नये। पण ही मदत आता कधीपासून तुम्हाला मिळायला लागली? ही मदत आता 5 वर्ष झाली, 5 वर्षापासून चालू झाली। आणि तुम्ही 10 वर्षापासून अगोदर 5 वर्ष अगोदरपासून असंच करत होतो। सपोर्ट करायलाच पाहिजे, आता कुत्रे आहेत, कोले आहेत, बरोबर ना, ते खाणारच नाही। या समुद्रात सिंगल जर जाळं लावत असतील तर तुम्ही लावू नका, काय फायदाच नाही ना, बरोबर। आणि जे घरटे तुम्ही म्हणजे घेऊन जातात इकडसून, म्हणजे कासवाचे जे घरटे घेऊन जातात पैशासाठी काही लोक करतात, त्याचा काही फायदा नाही, करू नये। तर एवढं तुम्हाला करायला झेपत नाही तर ते करूच नाही, बरोबर ना। कशाला ती अंडी आणायची आणि कुत्र्याला खावायची ती, असं विषय। एक जळाला तर कुत्रा जाणारच आतमध्ये आणि खाणारच, त्याला काय। आणि सकाळी 7 वाजता सोडायचं कारण का? सकाळी 7 वाजता सोडलं ना की पूर्ण त्याला कळतं की आपण इकडून गेलो, आणि त्यांची पण ती नजर असते ना की ह्या समुद्रात आपण गेलो, त्यांना दिसतं ना थोडंफार। तुम्ही तर कासवच्या पिल्लांच्या समोर राहिलं ना तर कासवचं पिल्ल रिटर्न इकडे फिरतं, एवढं त्यांना दिसतं। किती वर्षांनी दिवसांनी येतात, वर्षांनी परत? यांना आता नाही म्हटलं त्यांना 10 वर्ष तरी होणार मोठे व्हायला। बापरे, 10 वर्ष तरी होणार, 10 वर्ष येणार ते। एखादं कासव त्यांनी गेल्या वर्षी अंडी टाकली असेल तर ते परत ह्या वर्षी पण इथे येऊन अंडी टाकायची शक्यता असते? हो। आणि ते असं किती वेळा रिपीट करत असेल एखादा कासव, कायचा काय अंदाज तुम्हाला? एक कासव तसे जर जानेवारी महिन्यात जर अंडी टाकली त्यांनी तर दुसऱ्या टायमाला पण अंडी घालायला येते, 2 टायमाला अंडी घालते। म्हणजे वर्षात 2दा घालते? नाही, एका स्पीडमध्ये 2दा घालते। अच्छा, जर जानेवारी पहिल्याच तारीखला 1-2 तारीखला जर कासव आली आणि त्यांनी अंडी घातली तर परत त्याचा ती अंडी देते, परत अंडी, आणि परत अंडी घालायला देते। किती दिवसांनी येते ती साधारण ती अंडी आता जायला त्याला कमी 3 महिने असे होतात। 3 महिने ते जानेवारीपासून 3 महिने परत होतात ना, मग ते ह्या महिन्यामध्ये ते कासव परत चढतात अंडी घालायला, पण ते अंडी कमी असतात। पहिली जानेवारीच्या महिन्यात अगोदर जो हे झालेला असतो ना त्याची अंडी 110, 120, 130 अशी अंडी असतात, असं आहे। खूप कासवचं आहे, ती चढणार, खड्डा पण मारणार, आणि त्या ठिकाणी कसं की आपली आता डिलिव्हरी होणार नाही, अंडी घालायला काही झेपणार नाही, आणि आजचा उद्याचा एक दिवस आहे, मग ती निघून जाते, दुसऱ्या दिवशी परत चढते ती, आणि त्या दिवशी अंडी घालते आणि निघून जाते। तुम्ही किती वर्ष करताय? आता गेली 10 वर्ष करतोय मी। घालायलाच येतात परत मोठे झाल्यावर इकडे अंडी घालायची। अंडी म्हणजे कशी ती समुद्रात चालतच असतात, जेव्हा जास्त हवा चालली ना ती जास्त चढतात, नाही तर नॉर्मल म्हणजे आम्ही जेवढी मेहनत केली आहे कासवांना सोडली, नॉर्मल समुद्र असतो ना ते वक्त जे कासव चढतात त्या वक्त आम्हाला कळतं की कासवाची उत्पत्ती ही जास्त झाली, आणि हवा चालू असते ना आणि ती कासव येतात ना, ती कासव चढतात, ती अलग अलग गावामध्ये जात असतात, वेंगुर्ल्याला, ह्याला, मालवणला, हे त्यांचं ठिकाण असं जायचं। पण ती हवा चालल्यामुळे कसं त्यांच्या पोटात 7 किलोचं वजन असतं, 6 किलोचं वजन अंड्याचं, ते हलतं अंडी, हल्ल्यामुळे कसं त्यांना प्रॉब्लेम होतो की आता मला झपणार नाही, आता वर्ष जायलाच पाहिजे कुठेतरी किनाऱ्याला, आणि तिथे अंडी घालायलाच पाहिजे,
असं त्यांचं आहे. आता आज पण चढू शकतात ते रात्री, पण हवा जास्त आहे त्यांच्या पोटात, ते हलणारच अंडी असं आहे. आम्ही कसं गाडीमध्ये बसलो तर हलतो असं, म्हणजे पाणी आहे शांत समुद्र असलं ना तर हलत नाही, म्हणजे त्यांचे दिवस जास्त होतात, म्हणजे कसं डिलिव्हरीला जास्त दिवस होतात. आणि हल्ल्यामुळे कसं थोडीशी लहान पण अंडी असतात, कारण ते ह्यात नसतं, कारण पोटामध्ये पूर्ण हलतच ना, हल्ल्यामुळे ते किनाऱ्याला अंडी घालतात. तुम्ही 10 वर्षापासून करताय, खूप प्रमाणात वाढले असणार. खूप प्रमाणात वाढले. म्हणजे पहिले कसे 10 भेटायचे, नंतर 15 झाले, त्याच्यानंतर 20 झाले, 25 झाले. आता कसे घरटे वाढत गेले. म्हणजे मला कसे आता ॲक्च्युली मला 55 भेटले होते, 15 पिल्लं निघून गेली, सोडली. म्हणजे आता 40 घरटे आहेत, म्हणजे 40 घरटेची पिल्लं राहिली असं. म्हणजे 6000 ह्या होती माझ्याकडे, अंडी होती 6000. ते आता ही आता 5000 अंडी राहिली आहेत. आता ह्याच्यात अंडी किती आहेत? त्याच्यात आता 5000 अंडी आहेत. 5000 अंडी आहे. 5000. आता ही किती दिवसांनी येणार असं? आता ही 2-2 दिवसांनी पिल्लं येणार, किंवा 1-1 दिवसांनी येतात. तर जसं हवामान आहे ना तसं ती पिल्ला येतात, कारण हवामानावरच आहे. मध्ये थंडी पडते, थंडी पडल्यावर तसे 45 दिवस पण लागतात, 55 दिवस पण जातात, 60 दिवस पण जातात. जो खड्डा असतो ना तो खाली जातो. खाली होतो, मला कळतं की हे 4 दिवसात ती पिल्लं येणार, तो 3 दिवसात येणार. जास्त प्रमाणात खड्डा खाली गेला ना की ती माती वाळू असते ना वरती लावलेली, ती खाली जाते. त्यामुळे नंतर कळतं, मग टोपली लावून ठेवतो आपण. टोपली स्टडी करा, जन्म तिथे झाला, इथेच आम्हाला माहिती आहे ना त्यांचं पूर्ण शिकवलं, किंवा नाही संस्था आहे तुमच्या मागे काय? नाही, संस्था म्हणजे कांदळवनचं हे त्यांच्या नंतर केलं. पहिलं कशी आवड होती आणि ती आवड आहे, आणि त्याच्यामुळे आता कसं त्यांच्याने म्हणजे तुम्ही आता आम्हाला सांगूनच ह्या करायचं, पिल्लं सोडतात कधी, ह्या करतात कधी, किती आहे ते आता त्यांच्याने केलं. नाही तर पहिले कसं आमच्या वडिलांचं वगैरे माशांचा धंदा आहे ना, स्वतःचा धंदा आहे. ते कासव चढायचे, ख्रिश्चन लोक वगैरे खायचे, ते आम्हाला म्हणजे बरं दिसत नाही. बरोबर. कसं कासवांना कसं पालवतत्व नाही, ते अंडी खाणं बरोबर नाही, कारण कसं ते समुद्रात राहतात. जो ह्या आहे ना समुद्राची घाण वगैरे असते, म्हणजे झाडा वगैरे असतात, ते कटिंग करून ते खातात वगैरे. घटपणा पण ते हे होतात ना, ते पण खातात. असं ते कासवाचे भरपूर हे आहे बघायला, म्हणजे कसं त्यांना पण आवडतं बघायला कासवाची पिल्लं कशी असतात. तुम्ही उद्या किती येतील काय अंदाज? तशी आता 4 आली आहेत. असं माहित नाही की ती पिल्लं छोटी असताना ओरडतात, आवाज कोणालाच माहित नाही. ऐकू येतो. म्हणजे मी आता रात्री जो असतो ना इथे, तेव्हा मी पूर्ण त्यांचा आवाज ऐकतो. ती मोठ्याने ओरडतात, म्हणजे समुद्रात जायचं आहे, मला समुद्रात जायचं आहे असा आवाज आहे ना, सुंदर, ते ऐकण्यासारखे आहे आवाज, मस्त. रात्री येऊ आम्ही मग? रात्री येऊ आज? रात्री हवामुळे वाऱ्यामुळे कळणार नाही. आणि मला केलंच असतं 130च अंडी घालते. नाही 112 पण असतात, किंवा 100 पण असतात, नाही तर 90 पण अंडी असतात. अच्छा, म्हणजे एवढ्या प्रमाणात ती अंडी असते. आणि त्या 90 अंडी समजा घातली असेल तर 90 अंड्यातनं 90 पिलं बाहेर येतात सगळी? नाही, त्यातली 70 पण येणार किंवा 80 पण येणार. दोस्तों, ये सब बातें सुन के हम भी काफ़ी हैरान हुए। सच में किसी से बिना मदद के, किसी तरह की लालच रखे बिना अपने ज़िंदगी के साल के 6 महीने सृष्टि को देना, ये ही भगवान की असली पूजा है। जो लोग भोंदू बाबा, बापू, स्वामी के पास वक्त बर्बाद करते हैं, उन्होंने ऐसे लोगों से कुछ सीखना चाहिए। दोस्तों, अगर हर साल 5 से 7 हज़ार कछुओं को ज़िंदगी देते हैं, तो मतलब अभी तक गजानन जी के मेहनत से 50,000 कछुओं ने अपने आवास में स्टेप आउट किया है। हमारे स्टेप आउट दोस्तों चैनल की तरफ से इनको बिग सैल्यूट। दोस्तों, जब हमारे वीडियो को आप लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब करके सपोर्ट करते हो, तभी हमारे वीडियो का रीच बढ़ के ज़्यादा लोगों तक पहुंचने में मदद होती है। तो याद से हमारे लिए 5 सेकंड का वक्त निकाल के इसे लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद।